विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन आहे ना. तर इथूनच थोडं म्हणजे रिवाइज पण होऊन जाईल आहे ना. काल मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिली होती, मला वाटतं 1-2 न्यूमेरिकली झाले होते आपले. पण आज आपण स्टार्ट करूया पुन्हापासून, म्हणजे चांगल्या तऱ्हेने समजायला पाहिजे आहे ना. ते पॅरामेट्रिकमध्ये काय यूज केलं आहे, कारण की हे असतं पॅरामेट्रिकमध्ये चालू करण्याच्या मागे, कारण की dy बाय dz असते. हे बघा, y इज द फंक्शन ऑफ एफ एक्स आणि z इज द फंक्शन ऑफ जी एक्स. then derivative of fx with respect to gx is given by dy by dz is equal to dy by dx upon dz by dx, म्हणजे f dash x upon g dash x. हे न्यूमेरिकल काल बहुतेक झालं होतं, पण आपण बघून घेऊ. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ln x tan x. अच्छा. तर याला आपण कन्सिडर केलं u, याला कन्सिडर केलं v. तर आपल्याला पाहिजे du बाय dv. काय पाहिजे? du बाय dv. तर du बाय dx आणि dv बाय dx असं. क्लिअर? तर डिफरन्शिएट करूया. तर आपला तोच फंडा e टू दी पॉवर वाला. तर ddx ऑफ, पहिले याला e टू दी पॉवर मध्ये आणू, tan x ln x, ठीक आहे, अपॉन ddx ऑफ e टू दी पॉवर x ln x. तर याचं डिफरन्शिएशन तेच येईल, e टू दी पॉवर tan x ln x आणि u इंटू व्ही. tan x इथेही काय होईल, u इंटू व्ही. हा u आहे तर हा v आहे. ठीक आहे. तर याचं डिफरन्शिएशन येईल tan x ना, काय येईल याचं डिफरन्शिएशन, tan x आणि ln x चं 1 अपॉन x ln x. हा, हे लक्षात ठेवाल, प्लस x ln x. अच्छा, आता याचं डिफरन्शिएशन tan x चं sec square x आणि हे काय ln x. ठीक आहे. असं अपॉन याचं डिफरन्शिएशन काय येईल, e टू दी पॉवर x tan x ln x चं. याचं डिफरन्शिएशन येईल e टू दी पॉवर x ln x आणि याचं u इंटू v x इंटू 1 बाय x ln x आणि x चं 1. असं झालं ना, ॲन्सर झालं. म्हणजे हेच फायनल ॲन्सर राहील. हे म्हणजे काय आहे, ln x चा पॉवर tan x. पुन्हा त्याला त्याच्या रूपात प्रगट केलं. इथे काय होऊन राहिले, tan x अपॉन x ln x प्लस sec स्क्वेअर x ln x अपॉन, याला त्याच्या रूपात प्रगट केलं तर x टू दी पॉवर x आणि काय येऊन राहिलं इथे, आता 1 झाला, 1 प्लस ln x. हे फायनल आन्सर. ठीक आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स 2x स्क्वेअर मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर when x इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. हे न्यूमेरिकल करू आपण. याला u म्हटलं, याला v म्हटलं, तर हे येऊन राहिलं आहे du बाय dv du बाय dx आणि dv बाय dx.
इज इक्वल टू, याचं काय डिफरन्शिएशन येईल सर, 1/-1 रूट ऑफ 1 मायनस कसं येतं सर कॉस इनवर्स एक्सचा 1 - x². एक्स नसताना इथे काय आहे 2x², तर असं लिहू 2x² - 1चा होल स्क्वेअर. मग काय होईल याचं डिफरन्शिएशन, ठीक आहे, याचं डिफरन्शिएशन काय येईल 4x आहे ना, 2x² 4x आणि 1चा तर 0 होईल. अच्छा, अपॉन विथ रिस्पेक्ट टू दिस आहे ना, हां, तर याचं येईल 1/2 रूट 1 - x², बरोबर आहे, 1 - x² आणि याचं -2x. काय काय कॅन्सल होऊन राहिलंय, मायनस कॅन्सल, 2 कॅन्सल, हा x कॅन्सल. अच्छा बरं, ठीक आहे. काय राहिलं इथे, इथे काय राहिलं 4/रूट ऑफ 1 - 2x² - 1, हे राहू द्या सध्या, याचं एक्सपान्शन नका करू, अपॉन हे राहिलं 1 - x², आणि हा मायनस मायनस तर कॅन्सल झाला होता. क्लिअर, बस. आता dy/dx कशा पाहिजे तुम्हाला, dy/dx ॲट x इज इक्वल टू 1/2, तर 1/2 पुट केला तर 4/रूट ऑफ 1 - 2 x² म्हणजे 1/2चा स्क्वेअर 1/4, 1/4 म्हणजे 1/2, 1/2 - 1 -1/2, -1/2चा स्क्वेअर 1/4, 1/4 अपॉन, ठीक आहे, असं व्हॅल्यू काढून घ्यायची, येईल 1/2चा स्क्वेअर 1/4. सर हे तर सेम आहे, हे आणि हा पोर्शन कॅन्सल, बरोबर आहे. हा 1/, आहे, हे कुठेतरी गडबड झाली होती, हा 1/, आहे, ठीक आहे. (1/1 - 1/4 आहे, तेव्हा कुठे कॅन्सल झाला, त्याचा आन्सर आलं 4. याचा आन्सर किती येते 4, ठीक आहे. नेक्स्ट, डिफाईन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स विथ रिस्पेक्ट टू, हा न्यूमेरिकल तुम्हाला येऊनच जाईल. एक्सच्या जागेवर काय पुट करायचं tan θ, x इज इक्वल टू tan θ जर पुट केलं आपण तर 2 tan θ अपॉन 1 + tan² θ, हे काय असते sin 2θ, आणि 1 - tan² θ, हे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बेटा. tan² θ हे राहतं cos 2θ, ठीक आहे, याचा आन्सर येऊन जाईल. आणि कॉस इनवर्स कॉस ते कॅन्सलच होते, 2θ आन्सर येऊन राहिलं, 1 आन्सर येऊन जाईल याचं, हे करणं काही आवश्यक नाही आहे. चला, याचं डिफरन्शियल कोएफिशियंट ऑफ e⁻ sin इनवर्स x with respect to e⁻ cos इनवर्स x इज इंडिपेंडंट ऑफ x, हे ऑप्शन्स राहतील तुम्हाला दिलेले, ते इंडिपेंडंट ऑफ x येते का बघू आपण. तर विथ रिस्पेक्ट टू म्हणजे पुन्हा याला कन्सिडर करावं लागेल तुम्हाला u, आणि याला कन्सिडर करावं लागेल v. तर du/dv इज इक्वल टू du/dx अपॉन dv/dx असं, ठीक आहे. तर याचं डिफरन्शिएशन काय येईल, e⁻ sin इनवर्स x, e⁻ sin इनवर्स x, साइन इनवर्सचं 1/1 - x² असं, ठीक आहे, अपॉन याचं e⁻ cos इनवर्स x, आणि त्याचं डिफरन्शिएशन मायनस पहिले लिहिला
मायनस कॉस इनवर्स एक्स येतं आणि कॉस इनवर्स एक्सचा -1 मायनस एक्स स्क्वेअर असा. ठीक आहे. हा पोर्शन हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, हा कॅन्सल होऊन जाईल. हे आलं e टू द पॉवर साइन इनवर्स एक्स आणि हा मायनस आहे तो वरती जाईल तर काय होईल, प्लस होईल, म्हणजे e टू द पॉवर कॉस इनवर्स एक्स म्हणजेच e टू द पॉवर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स, कारण की सम होते पॉवरची. तर हे पण साइन इनवर्स एक्स आणि कॉस इनवर्स एक्स काय होतंय, π/2. तर e टू द पॉवर आलं π/2 म्हणजेच इंडिपेंडंट ऑफ एक्स, म्हणजेच इंडिपेंडंट ऑफ एक्स, डिफरन्शिएशन इंडिपेंडंट ऑफ एक्स. ठीक आहे. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आपण आज म्हणजे आज बघणार होतो आणि हे संपूर्ण दिलं आज. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे जे फंक्शन आपण वेगवेगळं करू शकत नाही. आपण आतापर्यंत एक्सप्लिसिट फंक्शन पाहिलंय, म्हणजे वाय इन टर्म्स ऑफ एक्स, वाय लेफ्ट हँड साईडला आणि एक्सच्या टर्म राईट हँड साईडला. इथे काय एक्स आणि वाय तुम्हाला असं कंबाईन मिळेल की ते तुम्ही त्याला वेगवेगळं करू शकणार नाही. तर अशा याच्यात काय करायचं बघा, आता हे दिलंय e टू द एक्स टू द पॉवर वाय इज इक्वल टू e टू द पॉवर एक्स मायनस वाय, देन प्रूव्ह दॅट dy by dx इज इक्वल टू ln x अपॉन 1 प्लस. हे ऑप्शन्स दिले राहतील ना, प्रूव्ह दॅट तर येत नाही जेई मध्ये, हे असे ऑप्शन्स दिलेले राहतील. पण तिथे आपण याला डिफरन्शिएट करून बघू. तर डिफरन्शिएट कसं कराल सर आता याला, तर इथे लॉग घ्यावं लागेल, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. टेकिंग लॉग. ठीक आहे. तर लॉग घेतला तर काय झालं, हे आलं y ln x इज इक्वल टू एक्स मायनस वाय ln e. ln e चे आन्सर असते 1. डिफरन्शिएट केलं तर काय होईल, y अपॉन एक्स प्लस ln x इंटू dy बाय dx. ठीक आहे. बघा y ln x चं डिफरन्शिएशन 1 बाय एक्स, ln x तसाच, तर y चं डिफरन्शिएशन dy बाय dx. इकडे x चं 1, हे झालं dy बाय dx. ठीक आहे. dy बाय dx इकडे आणला आणि 1 तिकडेच राहू दिला, तर ln x प्लस 1 dy बाय dx. dy बाय dx इकडे आणला तर आणि इकडे होईल 1 मायनस y बाय x, म्हणजेच x मायनस y अपॉन x. ठीक आहे, अपॉन x. पण त्याच्यात तर सर x नाही दिसून राहिलं आणि y नाही दिसून राहिलं. बरोबर आहे, नाही दिसून राहिलंय. मग एक काम करू आपण, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. ठीक आहे. आणि याच्यावरूनच y इकडे आणतो, तर x इज इक्वल टू y प्लस y ln x. ठीक आहे, म्हणजेच y 1 प्लस ln x, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. ठीक आहे. बस पुट करून देतो, पुट इक्वेशन 1 and 2, पुट इक्वेशन 1 and 2. कारण की आपल्याला x पण रिप्लेस करायचा आहे, y पण रिप्लेस करायचा आहे. ते झालं ln x प्लस 1 dy बाय dx इज इक्वल टू x मायनस y च्या जागेवर येईल y ln x आणि x च्या जागेवर येईल y 1 प्लस ln x. तर हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, y कॅन्सल, काय राहिला ln x आणि हा तिकडे डिवाइडला गेला तर काय मिळालं, dy बाय dx इज इक्वल टू ln x आणि हा 1 प्लस ln x चा स्क्वेअर, 1 प्लस ln x चा स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. अशा प्रकारे हे सॉल्व होतं. नेक्स्ट, अच्छा हे तर गडकरी सरांनी शिकवलंय तुम्हाला, रामदेव बाबा शीर्षासन एक्झाम्पल. कोणतं आहे, रामदेव बाबा शीर्षासन एक्झाम्पल. इथे एक्स ला महत्व द्यावं लागतं. ठीक आहे. तर न्यूमेरिकल बघितल्यावर सगळे वायच्या 2 टर्म्स दिसून राहिल्या आणि एक्सची एकच आहे, तर एक्स इज इक्वल टू झालं ते
साइन वाय अपॉन साइन ए प्लस वाय असं डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, तर dx बाय dy इज इक्वल टू u अपॉन v झालं साइन ए प्लस वाय साइन वायचं कॉस वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणून dy बाय dx लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. मायनस साइन वाय याचं डिफरन्शिएशन कॉस ए प्लस वाय आणि ए प्लस वायचं 1 अपॉन साइन स्क्वेअर ए प्लस वाय है ना, साइन ए प्लस वायचा होल स्क्वेअर है ना. अच्छा, ते काय साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, तर याचं असते साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला असते. म्हणजेच हे होऊन जाईल साइन ए प्लस वाय मायनस वाय अपॉन साइन स्क्वेअर ए प्लस वाय. हा वाय वाय कॅन्सल, तर साइन ए जर आलं तर आपल्याला आन्सर मिळालं dx बाय dy इज इक्वल टू साइन ए अपॉन साइन स्क्वेअर ए प्लस वाय. म्हणजेच आन्सर मिळालं dy बाय dx. उलट करून टाकायचं याला, ते झालं साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. हे आपलं रामदेव बाबा शीर्षासन एक्झाम्पल. हेही माहिती आहे तुम्हाला, याचे आन्सर डायरेक्ट सरांनी शिकवलं होतं तुम्हाला. काय ते याचे आन्सर, वाय डॅश म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू याचं डिफरन्शिएशन कॉस एक्स अपॉन 2y मायनस हे येतं. ठीक आहे. हे शिकवलं होतं सरांनी. तर बघू आपण, हे काय y इज इक्वल टू रूट ऑफ साइन एक्स, आणि हा पोर्शन जो आहे इन्फिनिटी पर्यंत हा सुद्धा yच आहे, तेच लिहिलेलं आहे. तर हे प्लस वाय होऊन जाईल. याला स्क्वेअर केलं तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन एक्स प्लस वाय. डिफरन्शिएट केलं तर 2y dy बाय dx कॉस एक्स प्लस dy बाय dx. याला इकडे आणलं तर 2y मायनस 1 dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स. सो dy बाय dx काय मिळालं, कॉस एक्स अपॉन 2y मायनस 1. मी पहिलेच सांगितलं होतं आपलं आन्सर, ते शॉर्टकट आहे त्याचं लक्षात ठेवण्याचं. पण प्रत्येक ठिकाणीच होईल असं नाही आहे, हे रूटच्याच ह्याच्यात येतोय. रूट असलं तरच, टॅन असलं तर एक्स स्क्वेअर एक्स वरती लिहायचा अपॉन 2y मायनस 1. ठीक आहे. हां, y इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर चाललं. तर हे जर पाहिलं तर बघा, हा पोर्शन आहे y, तर हे झालं y इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर y. काय झालं, y इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर y. ठीक आहे. तर ln y इज इक्वल टू y ln x असं डिफरन्शिएट केलं तर 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू हे काय होईल y अपॉन x प्लस ln x तसाच ठेवला तर dy बाय dx. याला इकडे आणलं तर 1 बाय y मायनस ln x dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. ते झालं 1 मायनस y ln x अपॉन y dy बाय dx y बाय x. इकडे नेलं तर काय होईल, y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू y स्क्वेअर. हा y स्क्वेअर x इंटू 1 मायनस
वाय 1 मायनस वाय ln x. हे फायनल आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करतात. नेक्स्ट, हे ln x चा पॉवर आहे का? ठीक आहे, बघू आपण हे कसं होतं. तर आन्सर तसाच येईल, वेगळं येईल थोडं. हा पोर्शन आहे तुमचा y, तर हे झालं y इज इक्वल टू ln x टू द पॉवर y. पुन्हा ln y इज इक्वल टू y ln x असं डिफरन्शिएट केलं. हे u आहे, हा टर्म u आहे, ही v आहे टोटल. तर डिफरन्शिएट केलं तर हे झालं 1/y dy/dx इज इक्वल टू y तसाच ठेवला. ln x चं डिफरन्शिएशन मी तुम्हाला शिकवलं, x इंटू ln x प्लस ln x ln x आणि y चं dy/dx. त्याला इकडे आणलं तर 1/y मायनस ln x dy/dx इज इक्वल टू हे झालं y/x ln x. बस याला तिकडे न्यायचं. कसं न्याल, मी डायरेक्टच आन्सर सांगतो आता तुम्हाला. dy/dx हा याला मल्टिप्लाय केला y आणि मग डिनॉमिनेटरला y राहिला, तो तिकडे नेला तर y², आणि हे होईल x ln x आणि इकडे येईल ब्रॅकेट 1 मायनस y ln x. ठीक आहे, अशा प्रकारे हे फायनल आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट फास्ट मध्ये घ्यावं लागेल आपल्याला, कंप्लीट करायचे. 1 2 3 4 न्यूमेरिकल्स तरी झाले पाहिजे. ठीक आहे, आता याच्यात पोर्शन कोणता घ्यायचा सर, हा मोठा प्रश्न आहे. याच्यात कोणता पोर्शन घ्यायचा? हे बघा, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. याच्यात कोणता पोर्शन घेऊ? हा घेऊ का सर y पूर्ण? नाही बेटा, हा घेऊ का? नाही. रिपीट झालं पाहिजे. जसं आपण रूट ऑफ साइन एक्स म्हणजे तो रिपीट झाला पाहिजे. रिपीट कुठून दिसून राहिलाय? हा जो आहे इथून जर मी y आहे तर x अपॉन 1 प्लस असं कुठून दिसतंय? इथून दिसत आहे, इथून इन्फिनिटी पर्यंत गेलाय. तर हा y होईल. तुम्ही चुकून 1 प्लस y लिहिला तर रॉंग झालं. ठीक आहे ना. इथून जर कन्सिडर केलं तर कुठून कन्सिडर करायचा हा मोठा कन्फ्युजन असते, फार कन्फ्युजन. याच्यात कन्फ्युजन हेच असते की कोणतं कन्सिडर करायचं y. कारण की तिथे तर दिसते x टू दी पॉवर, तर पटकन तुम्ही एक्सच्या वरती जोही आहे त्याला y कन्सिडर करू शकता. पण इथे मोठा प्रश्न असतो. तर हा झाला तुमचा y. ठीक आहे, लक्षात आलं काय? हा y आहे ना, तर x अपॉन काय येऊन राहिलं? 1 प्लस. तर 1 प्लस वाला तिथून स्टार्ट करायचं. x अपॉन 1 प्लस वाला इथून स्टार्ट केलं. हे झालं y इज इक्वल टू x अपॉन 1 प्लस x अपॉन 2 प्लस y. असंच झालं, बरोबर आहे. याला सिम्प्लिफाय करू. x अपॉन 2 नी मल्टिप्लाय केलं तर हे झालं 2 प्लस एक्स प्लस वाय अपॉन 2 प्लस वाय. 2 प्लस वाय इकडे आणला किंवा वरती नेला, कसंही करू शकता तुम्ही. ठीक आहे, इकडे घेऊन येऊ. तर 2y प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स अपॉन 2 प्लस एक्स प्लस वाय असं आहे. अच्छा, त्याच्यात y डॅश 1 प्लस वाय. एक्स आहेच. ठीक आहे,
याला पुन्हा मल्टिप्लाय करायचं का, एक वाय क्यूब होऊन जाईल, वाय क्यूब वगैरे झालं तर प्रॉब्लेम होऊन जाईल, कठीण आहे ते. मल्टिप्लाय करू का त्याला, काही ना काही कॅन्सल झालं पाहिजे ना, कॅन्सल झालं पाहिजे. ते काम करतो मी, नाही हे चुकलं, हे 2y याला मल्टिप्लिकेशन मध्ये जाणारच नाही, हे चुकलं आपलं. तेच तर म्हटलं कुठेतरी, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे ना, तर याला तुम्ही असं लिहू शकता, x इंटू 2 प्लस वाय, हा वरती जाईल न्यूमरेटर मध्ये 2 प्लस एक्स प्लस वाय. आता बरोबर आहे, आता तुम्ही इकडे मल्टिप्लाय करू शकता, तर हे होईल 2y, वायने मल्टिप्लाय केलं तर एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर असं होईल, असं. ठीक आहे ना, ते चुकलं होतं, इथे नाही मल्टिप्लाय होईल, हा मल्टिप्लाय करू शकतो याच्यासोबत, हा नाही, हा न्यूमरेटर मध्ये जाईल. तर हे झालं 2x प्लस एक्स वाय, एक्स वाय कॅन्सल, बस डिफरन्शिएट करून टाका आता, ते येईल 2 dy बाय dx, म्हणजे y डॅशच लिहितो त्याला, y डॅश, याचं येईल 2y y डॅश, याचं येईल 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल, तर हे मिळालं, इथे 1 राहील, हे लक्षात ठेवाल. तर y डॅश प्लस वाय वाय डॅश इज इक्वल टू 1, सो y डॅश 1 प्लस वाय इज इक्वल टू 1, सो y डॅश इज इक्वल टू मिळालं 1/1 प्लस वाय, असं झालं प्रूफ आहे ना, हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. ठीक आहे, पण इथे y कोणता घ्यायचा आहे, हा y होईल, हे लक्षात ठेवायला, फार डिफिकल्ट समजायला. चला नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊ. अच्छा, हे न्यूमेरिकल फार डिफिकल्ट आहे. ठीक आहे, हे तुमचं, तुम्ही जे सॉल्व केलं आहे आतापर्यंतचं सगळ्यात डिफिकल्ट न्यूमेरिकल होऊन जातं, समजतच नाही काय घ्यायचं. तर तुम्ही तसं सॉल्व करून बघा, आता सरांनी शिकवलं होतं तुम्हाला हे न्यूमेरिकल, पण हे न्यूमेरिकल झालेलेच न्यूमेरिकल्स आहेत, ते काही 2-4 न्यूमेरिकल आता जे मी घेऊन राहिलो आहे, तर हे न्यूमेरिकल फार डिफिकल्ट होतं तुमच्यासाठी. काय दिलंय, 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय असं दिलं आहे. पुट इथे हेच महत्वाचं आहे, एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू साइन फाय, साइन मध्येच घेतले पण वेगवेगळे अँगल घेतले. तर हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सच्या जागेवर साइन थिटा पुट केला तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटा बाहेर आला तर कॉस थिटा प्लस सेम कॉस फाय, हे काय येईल कॉस फाय, आणि हे काय येईल ये साइन थिटा मायनस साइन फाय असे. ठीक आहे, हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, कॉस ए प्लस कॉस बी काय होते सर, कॉस ए प्लस कॉस बी होते 2 कॉस थिटा प्लस फाय बाय 2 आणि कॉस थिटा मायनस फाय बाय 2 असं होते. हे काय होईल, ए साइन ए मायनस साइन बी काय होते 2 कॉस थीटा प्लस फाय बाय 2 साइन थीटा मायनस फाय बाय 2 असं होतं.
ठीक आहे. काय काय कटलं? 2 cos थीटा प्लस फाय हे कटलं. ठीक आहे. ठीक आहे. तर याला इकडे आणलं, कुठे येणार तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे झालं कॉट थीटा मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू ए. त्याला इकडे आणलं किंवा यालाही तिकडे नेलं असतं आणि इकडे 1/a केलं असतं तरी चाललं असतं. तर हे झालं थीटा मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू झालं कॉट इनवर्स ए. म्हणजेच थीटा मायनस फाय इज इक्वल टू झालं 2 कॉट इनवर्स ए. डिफरन्शिएट करायच्या आधी त्याला त्याच्या सुरुवातीच्या रूपात आणून टाकू. काय होईल? थीटा काय? साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स आणि फाय काय? साइन इनवर्स वाय. साइन इनवर्स वाय इज इक्वल टू 2 कॉट इनवर्स ए. हे तर कॉन्स्टंट आहे. बस डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केलं तर काय होईल? 1/1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस हे होईल 1/1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx इंटू एक्सच्या बाबतीत नाही होणार पण वायच्या बाबतीत होईल आणि हे 0. याला तिकडे नेलं तर 1/1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/1 मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx. सो dy बाय dx इज इक्वल टू झालं, याला तिकडे नेलं तर न्यूमरेटर मध्ये चालला जाईल है ना. dy बाय dx काय होईल? 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याला आपण असं लिहू शकतो 1 मायनस वाय स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याला आपण कसं लिहू शकतो? स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ठीक आहे का? बघून घे एकदा. आपली गाडी एकदम फास्ट चालली आहे. हा न्यूमेरिकल फार महत्वाचा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. हे यात हे लक्षात ठेवा. पण मी तुम्हाला जे सांगतोय ते इथे ना हे सबस्टिट्यूशन आहे. हे मी लिहून दिलं आहे. हे सबस्टिट्यूशन फार महत्वाचं आहे. कधीही लक्षात ठेवा की असे न्यूमेरिकल दिसले म्हणजे असे तुम्हाला 2-3 न्यूमेरिकल मिळेल. मला वाटतं बोर्डच्या पेपरमध्ये आहे तुमचे मिसलेनियस जे आहे ना त्यात आहे बहुतेक असं न्यूमेरिकल स्टेट बोर्डमध्ये आणि याच्यातही आहे CBSE मध्ये पण आहे. तर हे न्यूमेरिकल जनरली आता म्हणजे JEE मध्ये विचारतात का सर? अशा टाईपचं विचारतात बेटा. म्हणजे याची प्रॅक्टिस असली, आपल्याला माहिती असलं की नाही 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 2-2 दिसून राहिले आहे ठीक आहे आणि वाय पण आहेच त्याच्यात, तर त्या सबस्टिट्यूट करताना फार केअर घ्यावी लागते. तुम्ही जर म्हटलं की नाही नाही याच्यात मी हेच साइन थिटा पुट करेल ना तिथे कॉस थिटा पुट करेल, बरेचदा स्टुडंट विचार करतात इथे एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू कॉस थिटा, पण ते रॉंग होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण तेवढी काळजी घ्यायची की आपलं न्यूमेरिकल हे काय करेक्ट आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की न्यूमेरिकलमध्ये काय सबस्टिट्यूट करायचं हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे ना. सबस्टिट्यूशन फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला लिहूनही दिले आहेत ना, चार्ट लिहून दिला आहे की काय सबस्टिट्यूट करायचं आहे. तर ठीक आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर असं जर दिसलं तर साइन थिटा कॉस थिटा जेव्हा आपण पुट नाही करत हेही आहे
पण इथे बघून घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, a curve is described by the equation relation ln x plus y is equal to x e to the power y. Find the tangent to the curve at. अच्छा, म्हणजे इथे काय आहे, क्वेश्चन काय म्हणून राहिलाय, डिफरन्शिएशन काय देतं, स्लोप ऑफ टँजंट. त्या कर्वला जे स्लोप असते ना टँजंट, म्हणजे ही जी टँजंट आहे याचा स्लोप देईल आणि या पॉईंट दिलाय, तर स्लोप पॉईंट फॉर्मनी आपण इक्वेशन काढू शकतो. चला स्टार्ट करूया. हा वेळ आहे अजून. काय दिलंय, ln x प्लस वाय x e टू द पॉवर y असं दिलंय. ठीक आहे. बरं, याला डिफरन्शिएट करू का, करून टाका सर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट केलं हे झालं 1/x प्लस वाय, आणि याचं डिफरन्शिएशन येईल 1 प्लस dy बाय dx असं. हे येईल x e टू द पॉवर y चं e टू द पॉवर y dy बाय dx. ठीक आहे. आणि याचं e टू द पॉवर y x चं 1, एक्सचं डिफरन्शिएशन येईल 1. ठीक आहे. तर फाइंड द टँजंट ॲट, अच्छा, तर 1/x प्लस वाय प्लस 1/x प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू x e टू द पॉवर y dy बाय dx प्लस e टू द पॉवर y. ठीक आहे. याला इकडे जवळ आणू, तर हे झालं 1/x प्लस वाय मायनस x e टू द पॉवर y dy बाय dx is equal to e to the power y minus 1 by x plus y. ठीक आहे. अच्छा, कॅन्सल होऊ शकते का, होऊ शकते सर. बघा, एक्स वाय नी याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 1 मायनस एक्स प्लस वाय इंटू एक्स ई टू द पॉवर वाय असं. ठीक आहे, असं. ठीक आहे. अपॉन एक्स प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू, इकडे मल्टिप्लाय केलं तर एक्स प्लस वाय ई टू द पॉवर वाय मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. तर आता एक्स प्लस वाय कॅन्सल झाला, एक्स प्लस वाय कॅन्सल झाला. ठीक आहे. तर dy बाय dx काय झालं, dy बाय dx इज इक्वल टू e टू द पॉवर y x प्लस वाय मायनस 1 अपॉन हे झालं 1 मायनस x e टू द पॉवर y x प्लस वाय झालं. आता इथे काय म्हटलं त्यांनी, टँजंट ॲट 0.1 0,1 0,1 म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, x इज इक्वल टू काय पुट करावं लागेल 0 आणि y इज इक्वल टू 1 पुट केलं तर हे होऊन राहिलं आहे dy बाय dx ॲट 0,1. एक्सच्या जागेवर 0, वायच्या जागेवर 1, तर वायच्या जागेवर 1 तर हा झाला ई, इथे झाला 0 प्लस 1 आणि मायनस 1 अपॉन हे झालं 1 मायनस एक्सच्या जागेवर 0, तर ते सगळं 0च झालं. एक्स 0 झाला तर सगळं कामच बिघडलं ना, 0 इंटू दिस, तर हे म्हणजे 1 झाला, हे झालं ई मायनस 1. हा झाला तुमचा स्लोप, हा काय झाला स्लोप ई मायनस 1. ठीक आहे. फाइंड द टँजंट टू द कर्व. द इक्वेशन ऑफ टँजंट येईल, इक्वेशन ऑफ टँजंट, लाईनचं इक्वेशन काय आहे तर माहिती आहे का तुम्हाला, स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. तर इक्वेशन ऑफ
वाय मायनस y1 m इंटू एक्स मायनस x1 असं असतं. हा x1 आहे, हा y1 आहे. तरी y मायनस y1 म्हणजे 1, y मायनस 1 येईल. आणि m काय e मायनस 1 आणि x मायनस 0. हे आलं e x मायनस एक्स आणि हो ठीक आहे. आणि किंवा मग असं लिहिता येते ना, हे कॉन्स्टंट आपण असाच ठेवतो, असं न करता आपण e मायनस 1 इंटू एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ कर्व होईल. फाइंड द टेंजंट टू द कर्व, हे असं येईल बेटा. लक्षात येऊन राहिलं का? बघून घ्या एकदा. पटकन बघून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आहे का काही प्रॉब्लेम? बघून घ्या. इक्वेशन ऑफ कर्व तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण म्हणजे स्ट्रेट लाईन व्हायचं आहे ना तुमचं, म्हणून स्ट्रेट लाईन जर झालं असतं तर जमलं असतं काम. ठीक आहे. स्ट्रेट लाईन जर शिकले असते तुम्ही, स्ट्रेट लाईन तुमचं व्हायचं आहे अजून, म्हणून थोडा प्रॉब्लेम होऊन राहिला असेल. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणून राहिलं आहे? y to the power 5 xy square x cube is equal to 4x plus 3. Then find dy by dx. Find dy by dx at 2,1. 2,1 विचारलंय. ठीक आहे. ठीक आहे, सोपं आहे. डिफरन्शिएट करून टाकायचं. काय दिलंय? y to the power 5 plus xy square plus x cube is equal to 4x plus 3. डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. ते झालं 5y to the power 4 dy by dx. हे लक्षात ठेवायला. हा ये आहे u इंटू v. x डिफरन्शिएशन ऑफ y स्क्वेअर 2y dy by dx प्लस y स्क्वेअर डिफरन्शिएशन ऑफ x 1 झाला प्लस x क्यूब आहे तर 3x स्क्वेअर आणि 4xचं डिफरन्शिएशन येईल 4 आणि 3चं येईल 0. असं. बरं, dy बाय dx कॉमन जर काढलं या दोन टर्ममधून, या दोन टर्ममधून आपण dy बाय dx कॉमन काढला, तर dy बाय dx ब्रॅकेटमध्ये येईल, ब्रॅकेटमध्ये काय येईल? 5y टू दी पॉवर 4 प्लस 2xy आणि हे सगळे टर्म तिकडे नेले आणि कॉन्स्टंट वाला 4 मायनस 3x स्क्वेअर मायनस y असं. ठीक आहे. तर dy बाय dx इज इक्वल टू 4 minus 3x square minus y upon 5y to the power 4 plus 2xy. आता काय विचारलंय त्यांनी? dy by dx at 2,1. 2,1 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 1. x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू जिथे जिथे x असेल तिथे काय पुट करायचं आहे 2 आणि जिथे जिथे y असेल तिथे काय पुट करायचं आहे 1. पुट केलं
तर 2 पुट केला एक्सच्या जागेवर, तर 4 मायनस 3 2चा स्क्वेअर मायनस 1 वायच्या जागेवर. इथे येईल 5 1चा पॉवर 4 प्लस 2 एक्सच्या जागेवर 2 वायच्या जागेवर 1. याचा आन्सर पहा काय येईल. 4 हे 4 12 मायनस 1 अपॉन 5 प्लस 4 9 है ना. हे मायनस 13 झालं. मायनस 13 4 मायनस 13 किती होऊन राहिले 9 मायनस 9 अपॉन 9. आन्सर तर मायनस 1 येऊन राहिले. आन्सर काय येऊन राहिले मायनस 1. करेक्ट आहे. ठीक आहे, बघून घ्या एकदा. काही नाही आहे, डिफरन्शिएट करून टाकायचं आणि डीवाय बाय डी एक्स काढायचा. डीवाय बाय डी एक्स केअरफुल काढायचा आणि एक्सच्या जागेवर व्हॅल्यू पुट करायची, वायच्या जागेवर व्हॅल्यू पुट करायची. बस एक्स वायची व्हॅल्यू पुट कर.